श्री वरदविनायकाचे दर्शन घेऊन मी आता थेट खोपोलीतील गगनगिरी महाराज आश्रमाकडे निघालो आहे। मंदिरापासून आश्रम फक्त 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे 18 ते 20 मिनिटात आपण आरामात पोहोचतो। प्रवास छोटा असला तरी निसर्ग, शांतता आणि अध्यात्म यांचं सुंदर मिश्रण वाटेत सतत भेटत राहतं। आश्रमात छायाचित्रण आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगला परवानगी नाही, म्हणून मी तुम्हाला बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी आणि आतल्या थोड्याफार गोष्टीच दाखवतो। आश्रमाचे स्थान हे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि आश्रमाच्या बाजूने पाताळगंगा नदी मंदलईत वाहताना ऐकू येते। त्या पाण्याचा आवाज आणि परिसरातील हिरवाई एक वेगळंच समाधान देते। गगनगिरी महाराज नाथ परंपरेतील परमपूज्य संत होते। त्यांचा जन्म 1906 साली श्रेणीबद्ध तपश्चर्येत रम्माण होणाऱ्या कुटुंबात झाला। हठयोग, प्राणायाम आणि जलतप यात त्यांना अप्रतिम पारंगतता होती। त्यांना अनेक वर्ष गुफा, नदीकाठ आणि पर्वतरांगामध्ये कठोर साधना केली। साधेपणा, संयम, निसर्गाशी ऐक्य आणि आत्मशुद्धी ही त्यांची शिकवण आजही या आश्रमात जिवंत आहे। आयुष्याच्या उत्तरार्धात ते खोपोलीतच स्थायिक झाले आणि 2008 साली इथेच महासमाधी घेतली। भक्तांसाठी हे स्थान प्रेरणेचं तर साधकांसाठी मार्गदर्शनाचं कायमचं केंद्र बनलं आहे। आश्रमात ध्यानासाठी निवांत असे मंडप, वृक्षांच्या सावल्या आणि नदीकाठचे शांत कोपरे आहेत। सकाळ संध्याकाळ भजन प्रार्थना सुरू असतात आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला शांततेची गहिरी अनुभूती मिळते। इथे मला एक साधा पण मनाला भिडणारा अनुभवही आला। फक्त 20 रुपयाच्या कुपन मध्ये मिळालेलं प्रसादाचं जेवण चविष्ट, स्वच्छ आणि समाधान देणारं। जर वेळ असेल तर संध्याकाळच्या आरतीचा अनुभव घेऊनच परत फिरा। तर आजचा प्रवास वरदविनायकांच्या दर्शनाने सुरू झाला आणि गगनगिरी महाराजांच्या आशीर्वाद संपतो आहे। निसर्ग, साधना आणि शांतता या तिन्हींची भेट जर एका ठिकाणी द्यायची असेल तर खोपोलीचा हा आश्रम नक्की भेट द्या। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशा अर्थपूर्ण प्रवासासाठी सबस्क्राईब करा। पुढच्या भागात नक्कीच पुन्हा भेटू। धन्यवाद।